तयार झाल्यात आपल्या खमंग आणि चवदार अशा घडीची चपात्या. करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. तयार झाली आपली खरपूस शेकलेली आणि चवदार अशी घडीची चपाती. खूप छान लागते. करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवते घडीची चपाती. घडीची चपाती बनवण्यासाठी पीठ मी नेहमीप्रमाणेच मळून घेतलं होतं. जे आपण नेहमीचं पीठ मळतो ना, तेल, मीठ आणि पाणी घालून ते पीठ मी मळून घेतलं होतं. 10 मिनिटासाठी मी मुरत ठेवलं. आणि हे बघा, ह्याचे असे गोल, छोटे छोटे गोल करून अशी लाटी करून घेतलेली आहे. तर आता आपण ही लाटी लाटून घेऊया. मी पीठ लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं तेल पसरवायचं. हाताने गोल सगळं चारी बाजूनी तेल लावून घ्यायचं. नंतर आपण अशी अर्धी घडी मारायची, परत तेल लावायचं, थोडंसं पीठ लावायचं आणि आता आपण ही अशी घडीची पोळी त्रिकोण करून घ्यायचा, चपातीचा म्हणजे पिठाचा त्रिकोण करून घ्यायचा. आणि आता आपण ती लाटून घेऊया. आता आपण याला गोल लाटून घेऊया. माझा किचन कट्टा स्वच्छ असतो, त्यामुळं मी किचन कट्ट्यावरच चपाती बनवते. तर हे बघा, या पद्धतीने मी पीठ लावून लाटून घेणार आहे. त्रिकोण जो असतो ना, काही बायकांना किंवा मुलींना त्रिकोण गोल करता येत नाही, तर त्याच्यासाठी हे बघा, अशी चपाती फिरवून 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 लाटली ना, तर ती गोल चपाती तयार होते. त्रिकोणही चालते. हे बघा, अशी मी मध्यम आकाराची गोल चपाती लाटून घेतलेली आहे. आता आपण शेकून घेणार. इकडे तवा गरम करून घेतलेला आहे. आपण आता लाटलेली चपाती घालूया आणि छान शेकून घेऊया. आता उलटून घेतलेली आहे. आपल्याकडे पलिता जो असतो ना, त्या पलिताने अशी थोडीशी दाबून दाबून हे बघा, अशी दाबलात ना की चपाती फुगते. बघा कशी टम्म फुगलेली आहे आणि पटकन होते, काही वेळ लागत नाही. आता आपण तेल घालूया. तेल थोडंसं जास्तीचं घालायचं, म्हणजे आम्हाला जास्त तेल लागतं. तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात घालू शकता. तर चपातीला तेल जास्त लागतं. भाजीला किंवा इतर पदार्थ तेलकट नसतात आमचे, पण चपाती तेलाशिवाय चांगली लागत नाही, म्हणून चपातीला थोडंसं तेल लावायचं. हे बघा, झाली आपली घडीची चपाती तयार. दोन्ही बाजूनी छान खरपूस शेकून घ्यायची. मस्त कलर आलेला आहे बघा.